विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महावितरण भरती 2024 बाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. परीक्षेचं वेळापत्रक आता आलेलं आहे. त्यांचं बीकॉम झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर असिस्टंट महावितरणमध्ये होण्याची सुवर्ण संधी. 468 पदं होते. आपण सर्वांनी फॉर्म भरलेला आहे. खरं तर डिसेंबर 2023ला जाहिरात प्रसिद्ध झाली आणि तब्बल 8 महिने फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे चालू होती. 2-3 वेळेस फॉर्म भरायला मुदतवाढ सुद्धा मिळाली होती. आता फॉर्म भरायलाच इतका वेळ घेतल्यानंतर असं वाटत होतं की ही परीक्षा दिवाळीनंतर कदाचित होऊ शकते. पण महावितरणने जोरदार असा धक्का दिलेला आहे आणि ही परीक्षा दिवाळीच्या अगोदरच होत आहे. ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलाय त्या पदाची परीक्षा नेमकी कधी आहे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक 5/2023 मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आता बघा यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा अर्थात ज्युनियर असिस्टंट अकाउंट यासाठी जर आपण फॉर्म भरलेला असेल जो की बीकॉमच्या बेसवरती होता त्यासाठी 16, 17 आणि 18 ऑक्टोबर 2024 16, 17, 18 ऑक्टोबर 2024 अशा 3 दिवस या ठिकाणी आपला पेपर जो आहे तो होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो साहजिक आहे जर पेपर 3 दिवस होणार आहे याचा अर्थ बघा आता हे जे बाकीचे महावितरणचे पद आहेत त्यासाठी एक दिवस दिलेला आहे. पण कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी 3 दिवस पेपर चालणार. याचा अर्थ असा होतो की सर्वाधिक फॉर्म जे आहेत ते या पदासाठी आलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो 3 दिवस पेपर चालणार म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे. आता कोणत्या शिफ्टला कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले याचं सुद्धा विश्लेषण आपण याच आपल्या YouTube चॅनलला घेणार आहोत. तेव्हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पेपरचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो हे तर आपल्याला कळलं की 16, 17 व 18 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या अगोदर आपली परीक्षा आहे. मग आता परीक्षेचा हॉल तिकीट आपण कधी व कुठून डाउनलोड करायचे त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. परीक्षेच्या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. आता सध्या या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध नाहीत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही हॉल तिकीट उपलब्ध करून देऊ. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी जेव्हा केव्हा हॉल तिकीट उपलब्ध होईल परीक्षेच्या अगोदर तात्काळ तुमच्यापर्यंत ती गोष्ट ती बातमी आम्ही पोहोचूच त्यात काही शंका नाही. पण एक लक्षात घ्या ते आपल्याला www.mahadiscom.in या वेबसाईटला चेक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटची वेबसाईट आपल्याला कळलेली आहे. परीक्षेच्या साधारणतः 7 ते 8 दिवस अगोदर हॉल तिकीट येणं अपेक्षित आहे. ते आलं की मी आपल्याला अपडेट देईलच. विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय आपण सर्वांनी अभ्यास खूप चांगला या परीक्षेसाठी केलेला आहे. आता जोरदार रिव्हिजन करा कारण आता खूप दिवस आपल्याकडे राहिलेले नाही आहेत. पुढच्या 17 ते 18 दिवसामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे हे लक्षात घ्या. डोकं शांत ठेवा. म्हणजे गोंधळून जाऊ नका. मनाची धांदल होऊ देऊ नका कारण आता अनपेक्षितपणे हा धक्का आपल्याला बसलेला आहे. पण काळजी करू नका तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्याला रिव्हिजन द्या. जो काही अकाउंटचा सेक्शन आहे ज्याला वेटेज जास्त आहे लक्षात घ्या. या ठिकाणी आपला पेपर कसा होणार सगळ्यांना माहितीच आहे. पण पुन्हा एकदा सांगतोय या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंटच्या रिलेटेड जे आहे ते 50 क्वेश्चन आहेत. जनरल नॉलेजचे 40 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये जनरल नॉलेजमध्ये रिझनिंगचे 40 क्वेश्चन आहेत. त्यानंतर क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न आहेत आणि मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न आहेत. असे 130 प्रश्न आहेत. 150 मार्कांसाठी 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. अजूनही मुलं मला प्रश्न विचारतात की सर पेपरची भाषा कोणती आहे. तर एक लक्षात घ्या पेपरची जी भाषा आहे बघा आता ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. म्हणजेच हे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारले जाणार आहेत. फक्त याच्यामध्ये जो मराठीचा पार्ट आहे तेवढा फक्त मराठीमध्ये विचारला जाईल. बाकी प्रश्न हे इंग्रजीत असतील असं जाहिरात ज्यावेळेस आली त्या जाहिरातीमध्ये जे 13 नंबरचं पेज आहे त्याच्यावरती सांगितलेलं होतं हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो जोरदार तयारी करा. जोरदार रिव्हिजन करा. डोकं शांत ठेवा. राहिलेला जो काही वेळ आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि खूप चांगल्या प्रकारे पेपर द्या. मी पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक शिफ्टचा पेपर झाल्यानंतर आपण त्याचं ॲनालिसिस घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ YouTube चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना या एक्झामसाठी मी शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.